चला लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. चला स्पीड अप घ्यायचंय. आजच्या दिवसातील आपण हा चौथा सामना पाहतोय आणि दुपारच्या सत्रातील हा पहिला सामना सर्वे 11 सर्वे तर दुसऱ्या साइडला गुलमोहर बोत्रेवाडी एक संघ ज्याने प्रथम पारितोषिक मागच्या टूर्नामेंट मध्ये जिंकलंय तर दुसरा संघ त्यानं दुसरं पारितोषिक जिंकलंय. तीच कलगीतुरा याच मॅच मध्ये पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज किरण तर नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण प्रशांत यांना पाहतोय. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सर्वे 11 सर्वे या संघाकडून रवी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय. साईडचा जर परिसर जर पाहिला तर नवी मुंबईचा डेव्हलपमेंटचा एरिया आणि मधोमध चाललेलं हे भव्य दिव्य क्रीडांगण. पंचांचा इशारा येतोय. सामना चालू होतोय. रवी सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज सज्ज झालाय. हनुमान चषक सन 2024 एकदा जोरदार टाळ्या. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये रंगतदार हा सामना आपण पाहतोय. शांतता भंग करणारा पहिला चेंडू 38 च्या डोक्यावरून वन बाउन्स सीमारेषा पार झाला फरार आणि पंचांचा इशारा मात्र घोषांकित क्षेत्रात. हा फटका थोडासा पुढच्या दिशेला म्हणजे मिड विकेटच्या दिशेला येणं गरजेचं होतं. या फटक्यावरती 4 धावा प्राप्त झाल्या असत्या. गुलमोहर बोत्रेवाडी आणि स्कोर बोर्डवरती पण मोहर लागली आहे 1 धावसंख्येने. एक चांगली सुरुवात करावी लागेल. रवी देखील तितका तरबेज गोलंदाज आहे. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहता येते. या वेळेस हलक्यात खेळून चालले चांगलं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि फेकी सुंदर फेकी आणि विकेट. यस पहिली विकेटचं होतंय पतन. ज्या वेगाने धाव घेण्यासाठी आला होता त्याच वेगाने फलंदाज मात्र विकेटला टाटा बाय बाय करतोय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. पहिल्या विकेटचं पतन होतंय. या ठिकाणी मान्य श्री महेंद्रजी धुमाळ आणि मान्य श्री मारुतीजी चव्हाण साहेब यांचं देखील या व्यासपीठावरती शुभागमन झालंय. त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. संस्कृतीची रीत अशी की सदैव तत्पर त्याला कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांनो शब्दफुले ही तुमच्या स्वागताला. शब्दफुले तुमच्या स्वागताला. झाला दुपारचा वेळ. जमला सर्वांचा मेळ आणि रंगला आपल्या नजरेसमोर हा क्रिकेटचा खेळ. पहिल्या विकेटचं पतन झालंय. दुसऱ्या विकेटसाठी ओमकार मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय. जय हनुमान चषक सन 2024 क्रिकेटचा हा महारण संग्राम. महारण धुमाळी आणि क्रिकेटची यात्रा क्रिकेटची जत्रा या नवी मुंबईमध्ये रंगले. पाटण तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्व चाकरमान्यांची स्पर्धा आज आपण या नवी मुंबईच्या मातीमध्ये पाटण तालुक्याचं नाव अव्वल दर्जावरती घेऊन जाणारी स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. समोर आता मात्र डावखुरा फलंदाज. नैसर्गिक ताकद नैसर्गिक फटकेबाजी दर्जेदार असती तोच गोलंदाज तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेला चेंडू हवेमध्ये उडवलाय. बॅटीची वरची कडा घेतली. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान 2 धावा घेतलेत. विनंती असेल मारुतीजी चव्हाण साहेब त्याचबरोबर महेंद्रजी धुमाळ साहेब आपल्याला विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आपल्या येण्यानं या व्यासपीठाला नव्हे तर या स्पर्धेला 4 चांद लागणार आहेत. आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज प्रशांत. समोर रवी. स्लोवर वन चेंज ऑफ द पेस. आडव्या बॅटीने फटका सजलाय. मिडविकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. वेगाने फेकी करेल. बाणाप्रमाणे थ्रो अगदी गोलंदाजाच्या हातामध्ये येऊन थांबलाय. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून धाव संख्या धाव फलकावरती 4 आकड्यावरती येऊन पोहोचली आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाणामारीचं षटक असं म्हटलं जातं. परंतु या हाणामारीच्या षटकामध्ये अक्षरशः फलंदाजांना बांधून ठेवलंय. कारण रवीची जी आक्रमक आणि कमाल बेमिसाल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती ओमकार आणि इथे मात्र ओमकार वरती चमत्कार.
पुन्हा एकदा पाहायला मिळते रवीकडून. रवी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपलं वर्चस्व, आपलं दबदबा आणि आपल्या नावाची मोहर उमटवताना रवी सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी वडदाई देवी स्पोर्ट या संघाचे स्टार खेळाडू विनोद माने दादा, कॅप्टन कूल यांचं देखील शुभ आगमन झालंय. ओमकार समोर, रवी मात्र हात वारी करतोय. ओमकार साठी जाळ विणतोय, जाळ्यामध्ये अडकवण्याचा त्याचा प्लॅनिंग, मास्टर प्लॅनने रवी मात्र मैदानाच्या आतमध्ये हावी होतोय. स्लोवर वन, चेंज ऑफ द पेस, मिडल ऑफ द बॅट आणि जे हात वारे केले होते, वाहणारे वारे आपल्या हातात घेतलेत आणि ज्या हाताने जे वारे थांबवलेत ते हात मात्र रवीचे काम्याच्या दिशेने यावेळेला आलेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. आणि जो फलंदाज मात्र ओमकार चमत्कार करण्यासाठी आला होता, त्याचा चमत्कार रवीने केलाय. बॅक टू द पविलियन. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक ओमकार चमत्कार करण्यासाठी आला होता, परंतु रवीचा जो हाहाकार आपण पाहिला, काय गोलंदाजी आपल्याला सुरेख अशी पाहायला मिळाली त्याच्याकडून. सनीने देखील काही चूक केली नाही, अगदी सहजरित्या मिडॉनच्या दिशेने सुंदर असा झेल टिपला. गुलमोहर संघाने सुरुवातीलाच मोहर लावली होती, परंतु त्यांचे मोहरे टिपण्यात यश प्राप्त होतंय सळवे 11 सळवे या संघाला. तर ओमकार बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी येतोय, तो म्हणजे फलंदाज सूरज. सूरजला आज सूर्यासारखे तळपावे लागेल, कारण की संघाची जशी पाहिजे हवी अशी सुरुवात अजून झालेली नाही. अगदी 4 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या आहेत, त्यामुळे सूरजला काहीतरी कमाल करावी लागेल, ते स्तर्रार कामगिरी करावी लागेल. एक मोठं लक्ष, कारण की सळवे 11 सळवे हा संघ मातब्बर फलंदाज असणारा संघ आहे. यांच्याकडे चांगले मोठमोठे फलंदाज आहेत जे आपल्या बॅट मधून, आपल्या नियोजनबद्ध आणि क्रिकेट शैलीतून एक चांगलं क्रिकेट आपल्या ग्राउंड मैदानाच्या आतमध्ये दाखवतात. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवरती येतोय, तो म्हणजे गोलंदाज ओमकार. ओमकार आपल्या संघासाठी काय करेल चमत्कार. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये, क्षेत्ररक्षण आता मात्र खुलं झालंय. पहिल्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण बांधून होतं, 38च्या आतमध्ये जास्त क्षेत्ररक्षक होते, ते क्षेत्ररक्षक दुसऱ्या षटकामध्ये बाहेर दिसत आहेत. आता मात्र फलंदाजांसाठी अडचण निर्माण होणारी षटके आता चालू झाली आहेत. एक षटक झाले, एका षटकानंतर धावसंख्या 4, 2 षटक राहिलेत, पंच सज्ज झालेत आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओमकार. समोर प्रशांत. काय घडेल, काय बिघडेल, काय चित्र असेल, काय विचित्र होईल का या षटकामध्ये, हे थांबलेलं चित्र. आणि या वातावरणामध्ये प्रशांत मात्र वातावरण आणखीन करतोय शांत. ज्या वेगाने बॅट फिरवली होती, क्षेत्ररक्षक होता मिड विकेटच्या दिशेला आणि हातामध्ये चेंडू अक्षरशः उचललाय आणि प्रशांतला मात्र परतीचा प्रवास, परतीचा धडा वाचण्याचा भाग पाडलाय. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे सळवे 11 सळवे या संघाकडून. ज्यावेळेला नाणेफेक जिंकले आणि लगेचच कॅप्टनने सांगितलं, कॅप्टनने बोलले की आम्ही क्षेत्ररक्षण करणार, कारण आमच्याकडे क्षेत्ररक्षणाचा मजबूत साठा आहे आणि गोलंदाजांचा अप्रतिम आमच्याकडे जो साठा आहे त्याचा पुरेपूर वापर यावेळेला होताना पाहायला मिळतोय. दरम्यान न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये किशोर काटे मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गुलमोहर संघाकडून तू चल मे आया, मेरी चाय ना ठंडी हो जाए. प्रत्येक फलंदाज येतोय, चेंडू खेळतोय आणि विकेट टाकून बाहेर जातो. एक सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. पिच वरती उभं राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक चेंडू आपण मारू शकत नाही, प्रत्येक चेंडू फेकण्याची पद्धत, दिशा आणि गोलंदाजी आशा ही वेगळी असते. गोलंदाज ओमकार काय त्याचं बॉलिंग स्पेल किती सुंदर असा आहे, जेवढे त्याचा रनअप आहे त्याच गतीने, त्याच स्पीडने, एखाद्या धनुष्य बाणामधून वेगाने जसा बाण निघावा त्या पद्धतीने गोलंदाज, त्याच्या गोलंदाजीमध्ये वेग आहे. नक्कीच पुन्हा एकदा वेगवान गतीचे गतिमान चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज. त्याला थोडस स्पीडअप घ्यायचं, आपण खूप वेळ यूज करताय. यावेळेला हाफ ट्रॅकर चॉडम पूल चेंडू हवेमध्ये उडवला, भिडवला गगनाला, क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागतोय चटका आणि संघाला मात्र बसतोय 6 धावांचा झटका. कमाल बेमिसाल षटकार. नक्कीच कमाल बेमिसाल, काय फटका मारला, परंतु ही विकेट होती.
परंतु जी फिल्डरने जी चुकी केली आहे ती चुकी नाही, घोडचूक आहे आणि चूक किती मागात पडते कारण की जो चांगला प्रहार मिडल ऑफ द बॅट खेळला होता चेंडू अगदी सहजरित्या सहजगत्या एकदम बाउंड्रीच्या बाहेर पाठवण्यात त्याला यश प्राप्त झालं आणि धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 10. डबल डिजिट मध्ये धाव संख्या संचार करत असताना श्रीकांत सर यस 10 वरती धावसंख्या पोहोचली. आता मात्र गोलंदाज वळतोय, क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. किशोर समोर यावेळेला डिफेन्स करण्याचा प्रयत्न जागेवरती होता, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचाल चेंडू मध्ये पाहायला मिळाली आणि किशोरने मात्र चेंडू वाचण्यामध्ये थोडासा फसला, सफल झाला होता. फ्रंटफूट वरती आला, डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटीच्या जवळून चेंडू गेला. चेंडूची सांगता मात्र यावेळेला निर्धाव येताना पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी राहिली आतापर्यंत सळवे 11 सळवे या संघाची. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं दर्जेदार गोलंदाजी, त्याचबरोबर दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा अप्रतिम गोलंदाजी. यावेळेला टॉपेज पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे 38च्या आतमध्ये आणि इथे मात्र आणखीन एक तू चल मैं आया लेकिन इस टाइम पर और एक विकेट. किशोर मात्र माघारी परतलाय. आणखीन एक विकेटचं पतन, तिसरी विकेट माघारी परतले. दर्जेदार गोलंदाजी राहिले. किशोरने ज्या पद्धतीने मैदानामध्ये येताना जो शोर केला होता तो शोर काही जास्त वेळ टिकला नाही कारण की गोलंदाजाचं ज्या अगोदर तुम्ही कौतुक केलं होतं की एक स्पीड गन म्हणावी लागेल, ज्या पद्धतीने मालदन मध्ये कॅप्टन कुल नितीन याला जे आपण स्पीड गन बोललं जातं त्या स्पीडला टक्कर देण्यासारखी गोलंदाजी इथे आपल्याला गोलंदाजाकडून पाहायला मिळते. नक्कीच सर, किशोर शोर मचवण्यासाठी आला होता मात्र शोर गोलंदाजाने मातलाय. शोर गोलंदाजाने मातलाय, बोलबाला गोलंदाजाचा राहिलाय आणि वर्चस्व गोलंदाजाचं राहिलंय, दबदबा गोलंदाजाचा राहिलाय. हर हुन्नरी खेळाडू या सळवे 11 सळवे मध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. पुन्हा एकदा यावेळी आपण नाटू एक फुलावर लेंथचा चेंडू सरळ बॅटने फटका दिला ऑफसाईडच्या दिशेने. इथे मात्र बेल्स रिमूव्ह करण्याचा प्रयत्न मात्र फेकी थोडीशी मिस टायमिंग राहिली. मिस टायमिंग फेकी राहिले दरम्यान एक सिंगल साठी मैदानामध्ये दंगल जरूर पाहायला मिळाली मात्र सिंगल एक कंप्लीट झाले. धाव संख्या 11 वरती पोहोचले. क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहतोय. जय हनुमान चषक सन 2024 क्रिकेटची रणधुमाळी आपण पाहतोय. मनमुराद क्रिकेटचा आस्वाद घेण्यासाठी जमलेल्या प्रेक्षकांचं पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि यावेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्नच राहिला. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, सूरजला मात्र काही चेंडू समजलेला नाहीये आणि चेंडूची सांगता मात्र निर्धाव येताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 1 11 या आकड्यावरती येऊन पोहोचले. अक्षरशः बांधून ठेवले बोत्रेवाडी या संघाला. सूरज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला काहीतरी कान मंत्र देतोय, काहीतरी कानात कुजबुजतोय. हे शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये कमीत कमी आपल्याला जर मॅच जिंकायची असेल, मॅच मध्ये जर राहायचं असेल तर 25+ जाणं गरजेचं आहे. हेच सूरज कानात काहीतरी कुजबुजला असेल आणि गोलंदाजी मार्ग वरती तिसरं षटक हाताळण्यासाठी अमित मैदानामध्ये सज्ज झालाय. आता मात्र हे षटक खूप महत्वपूर्ण असेल टीम बोत्रेवाडी या संघासाठी, कारण या षटकामध्ये धावा बनणं गरजेचं आहे. जर धावा बनल्या नाहीयेत तर एकतर्फी सामना होऊ शकतो याची चिन्हे मैदानामध्ये आता उमटू लागलेत. मात्र फलंदाजाला आता आपल्या मनगटातील जादू दाखवावी लागेल. आणि पहिला चेंडू थोडासा सबमरीन राहिला, वेगाने एक धाव कंप्लीट आणि ते मात्र नॉट स्ट्राइक एंड वरती फलंदाज पोहोचलेला नाहीये आणि फलंदाज मात्र निराश. निलेश बाद. निलेश मात्र माघारी परतलाय. चला थोडस स्पीडअप घ्यायचं, आपण खूप वेळ यूज करताय कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला खूप सामने खेळायचे आहेत. प्रत्येक एक मिनिट आपल्याला खूप महत्वाचं आहे, एक क्षण आपल्याला खूप महत्वाचा आहे. एक चूक आपल्याला महागात पडणार आहे कारण एका चुकीची किंमत मात्र या टुर्नामेंट मध्ये आपल्याला बघायची आहे. कारण जो जिंकला तो स्पर्धेत थांबला, जो स्पर्धेत थांबला त्यानं स्वप्न पाहिलं आणि ज्यानं स्वप्न पाहिलं ज्याच्या स्वप्नामध्ये जय हनुमान चषक सन 2024 ची चमचमणारी ट्रॉफी दिसली. आणि इथे मात्र पुन्हा एकदा यस वाईट बॉल. गोलंदाज थोडासा चूक करतोय. चेंडूचा पेस जरूर केला होता मात्र दिशा राहिलेली नाहीये. दिशाहीन गोलंदाजी. स्लोवर 1 ठेवतोय सुरेश साठी. यावेळेला काय करेल
राईट मोहर द विकेट इनसाइड आणि इथे मात्र सरळ बॅटीने फटका लॉंग ऑनच्या दिशेला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा वेगाने प्रयत्न आणि यस त्याच वेगाने दुसरी देखील धाव कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. सूरज मात्र मैदानाच्या आतमध्ये स्वतःचे 100% देण्याचे प्रयत्न, कारण त्याला माहित आहे मी जर आता 100% दिले नाहीयेत तर माझा संघ कुठेतरी अडचणीच्या दिशेने अजून अडचणीत जाईल. या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मला मात्र माझ्यातील असलेल्या सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन आता मैदानात दाखवावं लागेल. संघर्षाची वाट आता तुम्हाला प्रज्वलित करावी लागेल आणि यशाचा ज्वालामुखी तुम्हाला जर मिठीत धरायचा असेल तर येणाऱ्या चेंडूवरती मात करणं गरजेचं आहे. पोलार लेनचा चेंडू मात्र सूरजला काहीच समजत नाहीये आणि संघर्षाची वाट आता गोलंदाज प्रज्वलित करतोय आणि बाईच्या स्वरूपात मात्र गोशांकी क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव आली आहे आणि धाव संख्या 15 वरती अक्षरशः बांधून ठेवले. सळवे 11 सळवे या संघाने गोलंदाजी मार्क वरून गुलमोहर बोत्रेवाडी या संघाला 3 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी आणि इथे मात्र सूरजच्या बॅट मधून आता मात्र 1 बाउन्स लेट पण थेट सीमारेच्या पार चौकार झाला. चेंडू फरार. अप्रतिम फटकेबाजी. आता मात्र सूरजला आणखीन 2 चेंडू उरलेत. या 2 चेंडूवरती अजूनही मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. आता मात्र धाव संख्या 19 या आकड्यावरती येऊन पोहोचली. 2 चेंडूंचा खेळ राहिलाय. या 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके आले तर एक कॉन्फिडन्स एक टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जर आणि तरचं उत्तर मात्र गोलंदाजी आहे 72 दर्जेदार गोलंदाजी आणि इथे मात्र एक सिंगल आली आहे आणखीन एक आणि इथे मात्र वन ऑफ द गोल लास्ट बॉल दिस ओव्हर लास्ट बॉल दिस इनिंग. शेवटचा चेंडू या मॅच मधील शेवटचा चेंडू या षटकामधील शेवट कोण गोड करणार. आता मात्र गोलंदाजांनी केलाय शेवटचा चेंडू. या चेंडूवरती जर षटकार आला ना तर धाव संख्या 25 वरती जाईल. काय घडेल काय बिघडेल आणि इथे मात्र दांडी 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 गुल फर्निचर डिस्ट्रॉय बेल्स रिमूव्ह आणि इथे मात्र धाव संख्या झाली आहे 20 आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. जाऊयात टॉस कडे. याच्यानंतरचा होणारा सामना कुंभारगाव 11 विरुद्ध फणसवाडी 11 या 2 संघामध्ये नाणेफेक होईल आणि नाणेफेक साठी आपल्या या पाटण टेनिस क्रिकेट विश्वाचे नेहमी धावतं वर्णन करणारे आपले किरणजी मस्कर सर या मॅचचा नाणेफेक घेतील. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉस का बॉस या मंचावरती लगेचच उपस्थित व्हायचं आहे. थँक्यू श्रीकांत सर. आणि टॉस का बॉस या व्यासपीठावरती जाऊयात. काका ज्वेलर्स अँड सन्स यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर टॉस का बॉस हा आपल्याला स्पॉन्सर केला जातोय. प्रोप्रायटर संतोषजी जाधव साहेब त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं सोने आणि चांदीचे दागिने तयार करण्याचा संपूर्ण म्हणजे ऑर्डर प्रमाणे हॉलमार्क पद्धतीने संपूर्ण ते तयार करून दिले जातात. ते ज्वेलर्स काका ज्वेलर्स यांचे स्पॉन्सरशिप या स्पर्धेसाठी तुम्ही पाहताय टॉस का बॉस. यात बोथ दी कॅप्टन्स कुंभारवाडी टीम प्लीज both the captains या टीम या राजदादा या. बोथ टीम्स एका साइडला आपण पाहिलं तर फणसवाडी, दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर कुंभारगाव 11. दोन्ही टीम पहिली स्पर्धा खेळत आहेत. मान दिलाय फणसवाडी टीमला. येस स्पिन दी कॉइन. कॉइन उडवला जाईल पुन्हा एकदा. कॉल तुम्हाला द्यायचा आहे छापा काटा. फणसवाडीचा असेल कॉल. स्पिन दी कॉइन. छापा कॉल आहे फणसवाडी टीमचा आणि हा छापाच आहे. ऑल दी बेस्ट. कॉंग्रॅच्युलेशन. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पहिली स्पर्धा खेळताय जे हनुमान चषक 2024 आणि या पहिली स्पर्धा खेळत असताना पहिला टॉस तुम्ही विन झाला. आतापर्यंत काय बोलताय संपूर्ण टीम रेडी आहे? काय धाकधूक मनामध्ये काही? पहिली वेळ खेळतो तर धाकधूक होणारच. टॉस जिंकलाय महत्वाचा निर्णय. चेसिंग. थँक्यू सो मच. बॅटिंग घेतली त्यांनी. काय बोलतो
माफ करा गोलंदाजी घेतले. काय बोलतो आतापर्यंत कुंभारगाव 11 या टीमचा आतापर्यंतचा परफॉर्मन्स आम्ही पाहिला खूप चांगला राहिला आहे. टीम सातत्याने चेंज होत राहिले, खेळाडू चेंज होत राहिले. या स्पर्धेसाठी प्लेइंग 11 पूर्णपणे भक्कम नाही. अजून काही भरपूर प्लेयर आलेले नाहीत. जे पण आहेत त्यांच्या बरोबर खेळायचं आणि टीम चांगल्या प्रकारे म्हणजे विन व्हायचा प्रयत्न करणार आहे. थँक्यू सो मच. तुला देखील ऑल दी बेस्ट आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. फणसवाडी टीम वॉन दी टॉस, दे वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आणि कमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात. कहाणी अधुरी राहिली आहे. एक छोटस टार्गेट आहे पण लो स्कोरिंग मॅच चांगल्या होतात आतापर्यंत पाहिल्यात. ही देखील मॅच चांगली होते का? कारण की किशोर काटेसारखी गोलंदाजी आहे आणि त्यानंतर सूरज सारखा गोलंदाज, किरण सारखा गोलंदाज या टीम कडे आहे. लेट्स सी काय घडतंय काय बिघडतंय. कमेंट्री बॉक्स मधून राहिलेली अधुरी कहाणीची पूर्णपणे पुन्हा एकदा वाणी ऐकूया ती जुगलबंदी. ओव्हर द कमेंट्री बॉक्स. येस सर, थँक्यू सर. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले तो षटक. प्रथम फलंदाजी करत असताना 20 बनवलेत, 21 बनवायचे आहेत. किशोर काटे वाटेमध्ये काटे टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल. इथे मात्र पहिला चेंडू मात्र पुनश्च एकदा आलेत, पुन्हा रनअप घेणार आहेत. कारण कुठेतरी दबाव दडपण दरारा नक्कीच राहिलाय. पहिला चेंडू काय घडलंय, काय चेंडू होता. ज्याप्रमाणे तीरामधून बाण सुटावा त्याचप्रमाणे हातामधून चेंडू बंदुकीच्या गोळीप्रमाणे डायरेक्ट फ्रंट वरती जाऊन अडळलाय आणि इथे मात्र सन्मान दिलाय. काय गोलंदाजी राहिले. किशोर काटे काट्याप्रमाणे बोसतोय आणि इथे मात्र चेंडू सरळ बॅटीने फटका सजवला डीप मध्ये. सूरज वेगाने फेकी करेल दरम्यान एक सिंगल घेतले. मॅच लो स्कोरिंग आहे परंतु हाय आणि व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळणार आहे. कारण दोन्ही संघामध्ये गोलंदाजाचा तोफखाना, गोलंदाजांचे आगीचे गोळे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या इनिंग मध्ये सळवे 11 सळवे यांच्याकडून, तर या इनिंग मध्ये गुलमोहर बोत्रेवाडी कडून. यावेळेला पहा आणखीन एक सुरेख अप्रतिम जशास तसं उत्तर. कारण नजर रोखुनी नजरेमध्ये अशी काटे की टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काय घडेल काय बिघडेल. टार्गेट छोटा आहे, लक्ष छोटा आहे परंतु आमची नजर मात्र मोठी आहे ही सांगून देणारी गोलंदाजी किशोर काटे मैदानाच्या आतमध्ये सातत्याने करताना पाहायला मिळतोय. रवीला मात्र काही सुचून देत नाहीये. माफ करा, अनिकेत स्ट्राइक एंड वरती आहे. अनिकेतला काहीच समजून देत नाहीये किशोर. यावेळेला पुन्हा एकदा आणि ते एक सिंगल घेतले. एक धाव खूप महत्वपूर्ण आहे. एक चूक महागात पडेल कारण तो जिंकला, तो स्पर्धेत थांबला, त्याने स्वप्न पाहिलं आणि जर आपल्याला पाहिलेलं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर एक संघ 20 धावा रोखण्यासाठी तर दुसरा संघ 21 धावा बनवण्यासाठी प्रयत्न करतोय. प्रयत्नांती परमेश्वर. लक्ष छोटा आहे. काय घडेल काय बिघडेल. पुन्हा एकदा किशोर. यावेळेला रवीच्या बॅट मधून चेंडू पॉइंट रिजन मध्ये. वाह, काय झेल घेतलाय. उलटा झेल घेणं सोपं नसतं परंतु कसं सोपं असतं गुलमोहर बोत्रेवाडी संघ दाखवून देतोय. होय आमच्यामध्ये जिद्द आहे, होय आमच्यामध्ये चिकाटी आहे, होय आमच्यामध्ये संघर्ष करण्याची क्षमता आहे, होय आम्ही संघर्षाची वाट प्रज्वलित केले आणि पहिल्या विकेटचं पतन आम्ही यशाचा ज्वालामुखी प्रमाणे हा चेंडू आम्ही हातात पकडलाय आणि पहिली विकेट. रवी मात्र मैदानाच्या बाहेर. बॅक टू द पवेलियन. संघ आतापर्यंत 2 धावेवरती पोहोचला आहे. श्रीकांत सर, काय कॅच ऑफ द डे म्हणावं लागेल. एक ही दिले, कितनी बार जीतोगे. काय फिल्डिंग. मी बॅटिंग कडून त्यांचा जरी थोडासा परफॉर्मन्स डाऊन झाला असला तरी फिल्डिंग मध्ये कमबॅक कसं करायचं असतं, समोरच्या टीमला कसं जखडून ठेवायचं असतं ते गुलमोहर बोत्रेवाडी या संघाने आज करून दाखवलं आहे आणि खास करून किशोरने. या यशाची जी पायरी आहे, पायरीचं पहिलं जे पाऊल आहे ते किशोरने आपल्या स्वतःच्या खांद्यावरती घेतलं आणि त्याने जे काही करायचं आहे ते जे काही दाखवायचं आहे त्यानं ऑन फील्ड ऑन द ग्राउंड दाखवलं. काय सांगाल श्रीकांत सर. तो आला, त्यानं पाहिलं, त्यानं करून दाखवलं. अजून जिंकून घ्यायचंय सर, त्यासाठी पुन्हा एकदा तो जिंकून घेण्यासाठी प्रयत्नशील राहतोय. कॅप्टन कूल स्ट्राइकिंग एंड वरती. पहिला चेंडू कॅप्टनच्या बॅट मधून घणाघाती वार. 1 बाउन्स आउटफील्ड सुपर फास्ट सीमारेषा पार.
चौकार चौकार अप्रतिम फटका संघाला आता मात्र लागतोय झटका गुलमोहर बोत्रेवाडी या संघाला अमरच्या बॅट मधून येतोय हा सुमधुर चौकार. किरणने चांगलं बॅकअप दिला होता काउ कॉर्नरला परंतु फटकाच इतका तेज तर्रार मारला होता की सीमेच्या पार जाण्यापासून त्याला कोणी अडू शकला नसता. खूप चांगला फटका आपल्याला कॅप्टनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अगदी रवी सारखा मातब्बर प्लेयर आउट झाल्यानंतर ज्या पद्धतीने आल्या आल्या घणघणाती प्रहार करून संघाला एक उमेदीचं किरण किंवा आम्ही सहजासहजी माघार घेत नाही आमचं नावच सळवे 11 सळवे आहे हे दाखवणारा फटका आपल्याला कॅप्टनच्या बॅट मधून पाहायला मिळाला. किशोरनं ज्या अक्षरशः किशोरने जे जखडून ठेवलं होतं बांधून ठेवलं होतं समोरच्या टीमला ते कुठेतरी साखळदंड तोडण्याचा यश प्राप्त झाला फलंदाजाला. यस नक्कीच साखळदंड तोडावा लागेल. विजय नावावरती मिळवायचा म्हटल्यानंतर प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची तुम्हाला आता परिकष्ट मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल कारण पावसाचा थेंब किती जरी छोटा असला तरी त्याच्यात अथांग तरांग निर्माण करण्याची क्षमता असते. फलंदाजाने आता आपल्यातील अथांग तरांग निर्माण करण्याची क्षमता दाखवण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा गोलंदाज किशोरचा बोलबाला राहिला होता. शेवटच्या चेंडूवरती चौकार खेचला आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 6 वरती पोहोचली. आता मात्र 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रशांत मात्र फलंदाजांना शांत करण्यासाठी उतरलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट मार असेल त्याचा दुसऱ्या षटकामध्ये ते चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे कव्हर पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. एक धाव घेतली आहे. 7 वरती धावसंख्या येऊन पोहोचली. चेंडू 14 धावांची आवश्यकता. अमर मात्र स्ट्रायकिंग एंड वरती अमरच्या बॅट मधून आल्या आल्या अमरने धमाकेदार स्वागत केलं होतं. चौकार खेचला होता तोच अमर. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती समोर प्रशांत डावखुरा गोलंदाज आहे. नैसर्गिक अँगल नॅचरल अँगल आणि ते मात्र आडव्या बॅटीने फटका फ्लिक केलाय आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने फेकी करेल. एक सिंगल घेतली आहे. दुसरीसाठी प्रयत्न केला होता मात्र अमरने नकार दर्शवलाय कारण अमरला माहिती आहे विकेट टिकवणं खूप गरजेचं आहे कारण गोलंदाजी कडक आहे. बेधडक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आता करायची आहे. 21 धावांचं लक्ष आहे. लक्ष छोट आहे परंतु लक्ष कठीण होण्याच्या मार्गावरती गोलंदाज सातत्यानं प्रयत्नशील राहिलाय म्हणून अमरला माहिती आहे विकेट टिकवणं खूप गरजेचं आहे. आणि चेंडू हवेमध्ये मागे टपला. यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव आणि उधळलाय डाव. किशोर काटेने पुन्हा एकदा टाकलेत वाटेमध्ये काटे. किशोर मजाया शोर फलंदाज बाद. आता मात्र मॅच मध्ये आणि या मॅचच्या कहाणीमध्ये आणखीन रंग निर्माण होतोय. आणखीन या मॅच मध्ये गुलाल टाकला जातोय. आणखीन मॅच ढवळली जाते. आणखीन मॅच रंगवली जाते. आणखीन मॅच गिरवली जाते. काय घडतं या मॅच मध्ये लो स्कोरिंग ही मॅच आहे परंतु हाय अँड व्होल्टेज अशी स्थिती या मॅच मध्ये आता निर्माण झाली आहे. देशाच्या रक्षणासाठी रक्षक आणि क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक किती महत्वाचं आहे ते गुलमोहर या संघाने करून दाखवलं आहे. काय फिल्डिंग राहिले सुंदर आणि एक चांगल्या स्वरूपाची फिल्डिंग आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळाले आणि त्या फिल्डिंगच्या जोरावरच आज संघ एकदम चांगल्या पोझिशन मध्ये येऊन थांबला आहे. यस नक्कीच सर. क्रिकेट हा सर्वांचा खेळ आहे आणि इथे मात्र चेंडू हवेमध्ये उडवलाय भिडवलाय घडवलाय गिरवलाय आणि उडवलाय गगनाला भिडवलाय खेचलाय षटकार. काय घडतंय या मॅच मध्ये अप्रतिम फटका. महत्वपूर्ण क्षणाला महत्वपूर्ण वळणाला कडक बेधडक आलाय षटकार आणि षटकाराच्या मदतीने आता मात्र धाव संख्या 14 वरती पोहोचली. 7 धावांची आवश्यकता अजूनही बाकी आहे. 8 बॉल अजूनही राहिलेत. 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षणाला आपण भेदू शकत नाही परंतु आकाशाचा वापर करून चेंडू सीमेच्या पार पाठवला आणि मॅचचं जे पारड होतं एका बाजूला झुकलं होतं परंतु ते पारड आता बरोबर काटा समांतर आहे. आता काटा समांतर आहे. नक्की सर. प्रकाश आहे तो प्रकाश पाडणारच ना आणि इथे मात्र प्रकाश हवेमध्ये चेंडू उडवतोय. पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक सूरज आहे. वेगाने फेकी करेल. काय घडेल
आणि आणखीन एक झालंय विकेटचं पतन मॅच मध्ये. आणि या मॅचच्या कहाणीमध्ये काय चाललंय गुलमोहर आणि इथे मात्र कुणाची मोहर आता मात्र भारी पडते, कुणाचा पारडा जड होतोय, कुणाच्या पारड्यामध्ये वजन जड जातंय आणि कोण संघ पराभूत होतोय तर कोण संघ विजयावरती आणि या विजयाच्या सिंहासनावरती विराजमान होतोय याची जरूर प्रत्येकाला उत्सुकता लागली. परंतु त्यासाठी अजून खूप वेळ आहे, कारण मैदानामध्ये रंगलाय क्रिकेटचा खेळ, जमलाय दुपारचा वेळ आणि या वेळामध्ये दर्जेदार ही मॅच आपण पाहतोय. लो स्कोरिंग मॅच आहे, तर वाटलं होतं का मॅच हाय अँड व्होल्टेज एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये आगीसारखी तापेल, वाटलं होतं का? नक्कीच तुम्ही अगोदरच उल्लेख केला होता की ही मॅच लो स्कोरिंग मॅच खूप अवघड असते आणि फसणारी असते. जरी संघाचं नाव गुलमोहर असलं तरी समोरच्या संघाच्या प्रवासामध्ये त्यांनी काटे पसरवलेले आहेत. श्रीकांत सर, काय 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 सुंदर अशी देखणी अशी या अशा प्रकारच्याच मॅचेस आपण पाटण तालुक्यामध्ये पाहिलं जातं, कारण की हे जे खेळाडू आहेत ते बनवले गेलेले आहेत आणि ते खेळाडू बनवलेत. आणि इथे मात्र काय घडलंय, सूरज जर आपण थोडेसे 4 पावलं माग असता तर विजयामध्ये आपण 2 पावलं जवळ गेला असता. ही 4 पावले आपल्या संघाच्या हृदयाला काटा टोचणारी आहेत. आणि आता मॅच मध्ये एका साइडून पाहिलं तर पकड आता निर्माण केली आहे सळवे 11 सळव्या संघानं. ही 4 पावले आज मात्र गुलमोहर बोत्रेवाडीचा प्रत्येक जण विचारात घेत असेल. ही 4 पावले त्यांचा विचार आज भंग करणारी असतील, परंतु ही 4 पावले आपल्याला पुढच्या मॅच मध्ये कुठे ठेवायचे आहेत आणि कुठे थांबवायचे आहेत याचा अनुभव आणि याचा आज तुम्हाला प्रत्यय आला असेल की 4 पावले किती जीवनात महत्वाचे असतात. नक्कीच चर्चा करावी लागेल, चर्चेतून मार्ग निघतो. मला वाटतंय सूरज होता लॉंगॉनला, परंतु सूर्योदयाची एक वेळ असते, पण सूरज जरा लवकरच उगवला, त्यामुळे थोडं जास्त त्याने स्पीडअप घेतलं आणि त्याच्या अक्षरशः हातामध्येच चेंडू होता, परंतु अतिघाई संकटात नाही आणि त्या संकटात कितपत नेला आहे ते संघाच्या पराजयापर्यंत घेऊन गेलेले आहे. नक्कीच सर, हातात होतं पण नशिबात नव्हतं. हातातलं नशिबात असलं तर भेटतं, पण हातातलं जर नशिबात नसलं तर हातातलं पडून जातं. चला थोडंसं स्पीडअप घ्यायचंय, मॅचला आपण खूप वेळ घेतलेला आहे, लगेचच स्पीडअप घ्यायचंय आणि याच्यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. कुंभरगाव 11 विरुद्ध फणसवाडी 11 या 2 संघामध्ये होणारी लढत आपण पाहणार आहोत. फणसवाडी संघाने नाणेफेक जिंकले आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. चर्चा करावी लागेल श्रीकांत सर, चर्चेशिवाय मार्ग निघत नाही. नक्कीच पंच काय असेल तो योग्य तो निर्णय देतील, कारण पंचांना देखील चांगला अनुभव आहे.
स्पीडअप घ्यायचा आहे. चला पंच, आपण आपल्या निर्णयावरती ठाम राहायचंय. जो काही निर्णय असेल तो आपल्याला मान्यच करावा लागणार आहे, कारण आपल्या तालुक्याच्या अस्मितेची ही स्पर्धा आहे. प्रत्येकानं या स्पर्धेला कुठेही गालबोट लागणार नाहीये याची नोंद प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे, कारण जिंकला काय आणि हारला काय आपल्याच तालुक्यातील संघ असणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येकानं दखल घेणं गरजेचं आहे. चला स्पीडअप घ्यायचा आहे. योग्य तो निर्णय पंच आपल्यापर्यंत कळवतील. प्लीज स्पीडअप घ्यायचा आहे. आमचे सल्लागार समितीचे मान्य श्री कुमार नितीन पाटील दादा, तुम्ही थोडंसं जरा लक्ष द्यायचंय.
आता 2 धावा विजयासाठी हव्यात आणि मॅचला होती सुरुवात 6-2. मॅच सध्या ऑन आहे. चला करूयात मॅचला सुरुवात आणि बराचसा वेळ हा वाया गेलेला आहे मी म्हणेल आणि आता जो वेळ तो आपल्याला घ्यायचा आहे. मॅचला झाली सुरुवात आणि गती परिवर्तन जरूर केलं यावेळी, पण समीकरण जर आता आपण पाहिलं तर 5 चेंडू अगदी 2 धावेची गरज आहे. तब्बल 5 चेंडू आणि 2 धावेची गरज आता विजयासाठी जरूर हवी आहे. 5-2 हे समीकरण या मॅच मध्ये गुलमोहर बोत्रेवाडी टीम एका साइडला क्लोज काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न करते, कारण की सर्व खेळाडू त्यांचे क्लोज आहेत. यॉर्कर चेंडू खोदून करण्याचा प्रयत्न मिड विकेट रिझन मधून सूरज वेगानं जातो, चेंडू पर्यंत पोहोचेल, चेंडू गॅदर केलाय, 2 धावा कंप्लीट विजयाच्या केल्यात आणि अखेरीस सर्वे 11 सर्वे संघ मात्र विजेता राहिला. हार्ड लक बॅड लक गुलमोहर बोत्रेवाडी टीम. यानंतरची मॅच कुंभारगाव 11 विपक्ष फणसवाडी 11. फणसवाडी 11 won the toss, elected to ball first. They won the toss, elected to chasing first. मैदानामध्ये दाखल व्हायचं फणसवाडी 11